राणी, त्यांची राणी मी आहे. या राजमहालाची राणी मी आहे. अधिपती माझ्याकडे ढुंकून बी बघत नाहीत आणि तुझ्याशी तासन तास गप्पा मारतेत, मला हडतूड करतेत, तुझ्यावर जीव वाळून टाकतेत का? तर तू त्या दोघांना हितवर घेऊन आली. काय गरज होती त्या मास्तरनीला हितपर्यंत आणायची? काय ग, काय झालं? झोप येत नाहीये का? माझं चुकलं असं वाटतंय. कमल बद्दल? अधिपतींबद्दल. त्यांचं काय? मी खूप रूडली बोलले त्यांच्याशी. त्यांचं इंटेन्शन चांगलं होतं, पण शिक्षण नाहीये ना त्यांच्याकडे, त्यामुळे वागण्याची रीत नाहीये. पण माणूस चांगला आहे. हो ना, आणि बिचारी इतकी धडपड करतायत, त्यांना गिल्टी वाटतंय, त्यामुळे ते खूप प्रयत्न करतायत. खरं तर माझा राग कमलवर होता, पण तो सगळा राग मी अधिपतींवर काढला. आई, मी अधिपतींमुळे आज इथे बसलीये, तुमच्याशी बोलतीये, घरात आहे सगळं अधिपतींमुळे. त्यांनी जीव वाचवलाय माझा आणि मी त्यांच्यावरच चिडचिड केली. हा ग, मग माफी मागून मोकळी हो. मलाही तेच वाटतंय. माणूस चांगला आहे खूप, म्हणजे कायम मदतीला तत्पर असतात. हो, आणि हुशार आहेत ते. तुला माहितीये, त्यांनी जर शिक्षण घेतलं असतं ना तर काहीतरी चांगलं झालं असतं त्यांचं. अगं मग अजूनही शिकू शकतात ना, शिक्षणाला कुठे वय लागतं का? नाही शिकणार ते. कशावरून? मला माहित आहे. सांगून बघ. अगं आई, मला माहितीये ते नाही ऐकणार. आपण कशाला शब्द फुकट घालवायचा? अगं असं नाही, पण आपल्या सांगण्यामुळे जर कोणी शिकायला सुरुवात केली तर चांगलीच गोष्ट आहे ना. आई, त्यांना माझं एवढं नाहीये, आणि मला माहितीये या बाबतीत ते कुणाचंही ऐकणार नाही. पण मी सॉरी म्हणू ना त्यांना? हो, तुला वाटतंय ना चूक झालीये म्हणून, माफी मागायला काहीच हरकत नाहीये. जुळलं का नाही त्यांचं लग्न? नाही हो. का? काय झालं? करालोय प्रयत्न, बघूया. एक सांगू काय? काय? आज का नाही मला त्यांच्यात तुमची झलक दिसली आहे सर. काय? हा, एकदम सेम टू सेम तुमच्यावानी बोलतात त्या, डिक्टो तुमच्यावानी. काय बोलताय? होय, अंबाबाईची शपथ, सेम टू सेम. म्हणजे तुमच्यासारखं डोसका असलेली, एकदम रोख ठोक असं स्पष्ट बोलणारी बाई मी बघितली नव्हती दुसरी. त्या म्हणजे एकदम मुद्दा 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 क्लिअर, हितनं क्लिअर आहेत एकदम. असं असं करून बोलतात, पण आवाज शांत एकदम. समोरच्याला कळतच नाही आपल्याला तोडून गेल्या बाई म्हणून. कंप्लीट गुगली, आणि असं कानाला गोड असं मदार, काय म्हणते ते, लागवी लागवी एकदम ऐकतच राहावं आज वाटते. आणि आता तुम्ही तिचं लग्न जुळवण्यासाठी पुढाकार घेतलाय सा, तर आम्ही बी आहोत तुमच्या सोबत. करून टाकू तिचं लग्न. आपण मस्त लावून देऊ, त्यांनी करायला पाहिजे की. अडसर काय? आडसर आडसर ओ सांगा की, दूर करू आपण. मास्तरीन बाई स्वतःचा आडसर आहे.
अगं चंचे, अगं चंचे काय केलंस तू? अगं तुझं डोसकं बिस्कं फिरलंय का काय? चंचे काय केलंस? तोडफोड. आता या सायकलची केले, लवकरच अधिपती आणि त्या मास्तरनीच्या मैत्रीची करणार आहे. अगं चंचे, अगं काय करायली तू? अगं अधिपतीच्या लाडाची सायकल आहे ना वही, आणि ती तू मोडली? अगं, अधिपतीला कळलं का नाही तर तुझा बी जीव घेताल, माझा बी जीव घेताल. अगं तुला डोसकं बिस्कं हाय का नाही? कशाला मोडली तू सायकल? मम्मी, या सायकलवर बसून ते अधिपती आणि अक्षरात जोडीनं आले. चंचे 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 नका. ही सायकल नाही, त्यांच्या पिरमाची निशाणी आहे. जो पतूर ही सायकल हित आहे ना, तो पतूर अधिपतीच्या डोसक्यातनं ती मास्तरीन जाणार नाही. जोडीनं डबल सीट आलेत बसून. चंचे चंचे चंचे, अगं अगं येडी झालीस का काय? पाय मोडल की. माझा पाय जाऊ देत ग. या फडतूस सायकल पाहिजे माझं लग्न मोडलंय, म्हणून मी हिला मोडली. हे बघ गाई की, अगं शांत हो जरा, शांत हो. आता या सायकलची काहीतरी इल्लेवाट लावावी लागल. फेकून दे ती निशाणी आणि आठवण. अगं चंचे चंचे तू ये इकडे, इथं बस, इथं बस, गपचो गपचो बसायचा. काय करू म्या? ए हॅलो, जरा भंगारवाल्याचा फोन नंबर दे. माझी लेख द्यायची आहे भंगारात. तुला काय करायचंय रे? मम्मी, गपगा. फोन नंबर द्यायचा म्हणलं की द्यायचा. मास्तरीन स्वतःच अडसर आहे म्हणजे आम्हाला नाही कळलं. आमासनी बी नाही कळलं. त्या नाहीच म्हणतात आता लग्नाला तर. नाही म्हणते म्हणजे मग ठरवलं कशा पाहिजे लग्न? ते नाही ठरवलं होतं तेव्हा करायचं होतं की. मग आता कुठं माशी शिंकली? माशी नाही, त्यो मासा शिकला. त्यो शिकलेला धोंडा कमल. पहिलं त्यानंच लग्न मोडलं बरं काय. आता परत आलंय रडत रडत लगीन करायचंय लगीन करायचं. आता मास्तरीन बाई आखाड्याला लागल्यात. काय करायचं मला काय कळत नाही हो आईसाहेब. आता ह्याला लगीन करायचंय तर मास्तरीन बाईसनी करायचं नाही. मी करावं काय मला काय कळत नाही. माझ्या मनातली अपराधी भावना जायला पाहिजे बघा आईसाहेब. अहो तुम्ही कशा पायी अपराधी वाटून घेतायसा? हा, त्यांचं लग्न मोडलं याला कारण तेच. हे बघा, तिसरं माणूस नातं जोडू किंवा तोडू शकत नाही. तिसरी व्यक्ती कधीही कोणाचं नातं जोडू किंवा तोडू शकत नाही. शपथ, सेम टू सेम, सेम टू सेम हेच बोलले होते मास्तर. आई शपथ, हेच बोलले होते त्या. मला असं एकदम तेच ऐकल्याने वाटलं धर असं. मी म्हणलं ना त्या तुमच्यावानीच आहे तो. मला आतापर्यंत वाटायचं की तुमच्यासारखी जगात कोणी नाही दुसरी, पण तसं नाही आहे. मास्तरीन बाई आहेत सेम तुमच्यासारखे आहेत. तुमचीच आवृत्ती तर. म्हणजे आवाज नाजूक आहे पण आवृत्ती खमकी. आरावर की झामझाम. काय टाइमपास करत बसलाय सर? अहो ताई, तांबरली आहे सायकल. उगा घाई केली तर हाता बिताला लागायची माझ्या. आता हे काय? अरे देवा, आता तू वजन बी करणार आहेस व्हय? हो मग, त्याशिवाय पैसे कसे देणार मी तुम्हाला? अरे कुठं वजन करत बसतोस? घाल ते समजा पोत्यामध्ये आणि काढ पटशिरी 2000 रुपये काढ. चल. 2000? अहो ताई, 2000 नवीन सायकल येते आणि हिचं कुठे मी तुम्हाला 2000 देऊ? हे बाबा, द्यायची तेवढी दे आणि हे घेऊन जा इथनं. परत दिसायला पाहिजे इथं. हे घ्या 200 रुपये. फक्त 200 रुपये काढ. 50 काढ. चल अजून. नाही परवडत येतो ताई. ए घे, आमासनी बी नाही परवडत. जा चल. ठीक आहे चालेल. मम्मी, डोसकं फिरलंय का तुझं? ए बाबा, घेऊन जा हे. चल दे पैसे दे. ठीक आहे. चल भर लवकर पोत्यामध्ये. आणि हे बघ, इकडं परत फिरकला नाही पाहिजेस, कळलं काय? टाक टाक लवकर. ही सायकल बी येते काय चल. असं नाही हो, मी नेतो ती बरं. हा, जा चल चल चल. मम्मी,
कुठे बी काय बार्गेनिंग करती ग? गप्पा बस, तुला काय बी कळत नाही. नोट्स हवेत का तुला? हा देते मी. आणि दीपे, मी तुला नंतर फोन करते. ए बिते, हे जर समजा कुणाकडे काय बोलीस का नाही, तुझी आणि तुझ्या बापाची या घरात ना हकालपट्टी करी ना. कळलं काय? कळलं काय? नाही अधिपती, आमासनी काही तुमचं म्हणणं पटत नाही. अशी कुणाची बरोबरी होऊ शकत नाही. प्रत्येकाचे अनुभव वेगळे, बोलणं चालणं वेगळं. आमच्यामध्ये आणि मास्तरनीमध्ये लई तफावत आहे. तिचे विचार वेगळे, आमचे विचार वेगळे. तिच्यासाठी शिक्षण महत्वाचं, आमच्यासाठी अक्कल महत्वाची. तुम्ही उगा तिची आणि आमची बरोबरी करू नकासा. नाही, बरोबरी करतच नाहीये मी. शिक्षण अक्कल ते तुमचं पटतंय मला, ते बरोबर आहे. हो, पण बाई म्हणून एक जी फायर असते की नाही, ती तुमच्या सोडून मला आतापर्यंत कुणाच्यात दिसलीच नव्हती. तर पण आता आहे की नाही. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, बस झालं. बस झाला कौतुक सोहळा. तुम्ही मुद्द्याचं काय ते बोला. काय ते मुद्द्याच मी विसरलो. अहो तिचं लग्न. हा, तेच तेच म्हणलं की प्रयत्न चालू आहेत. आता बघूया यश येतंय का नाही येते ते बी माहित नाही, पण बघूया काय होते. आता तिचं लग्न जमवण्यासाठी तुम्हाला जे काही प्रयत्न करायचे होते ते तुम्ही केलेत. पण आता तुम्ही जरा थंड घ्या. कारण आमासनी असं वाटतंय की हे समज हँडल करायला अनुभवाची गरज आहे. आणि आम्ही तुमच्यापेक्षा 4 पावसाळे जास्त बघितले आहेत. तेव्हा आता ह्या गाडीचं स्टेरिंग आम्ही आमच्या हातात घेतो. त्या मास्तरनीचं आणि त्या कॉलेजच्या मास्तरचं लग्न आम्ही लावून देऊ. हार्ड विषय आहे पण तो आईसाहेब. तुमचा हार्ड विषय इजी कसा करायचा ते आमासनी बरोबर ठाव आहे. नाही पण तुम्ही हे बघा, तुम्हासनी अपराधी वाटतंय नव. मग त्या मास्तरनीला सासरी पाठवण्याची जबाबदारी आता आमची. कारण ती सासरी गेली नाही तर ह्या घरात येईल. म्हणजे आपल्या चर्चेत येईल, आपल्या बोलण्यात येईल. तो एकच विषय राहील ना आपल्यात, म्हणून आता विषय एंड केला पाहिजे तो. आपण लग्न लावून देऊ त्याचं. कोण आहे त्याचं नाव? काय त्याचं? कमल. कमल कमळ. तसं नव, कमल ल कमल. आम्ही कमळच म्हणणार. आम्हाला तेच नाव आवडलंय, कमळ. ओम सूर्याय नमः. ओम सूर्याय नमः. ओम आदित्याय नमः. ओम आदित्याय नमः. ओम भास्कराय नमः. ओम भास्कराय नमः. वा वा वा, अक्षरा लेकरांवर लई चांगले संस्कार करते. अहो, शिक्षिका आहे मी. माझं कामच आहे ते. मुलांचा पाया भक्कम असला ना की पुढे त्यांना त्रास होत नाही. हा, ते बाकी खरंय. आमच्या भाच्याच्या घरी जर अक्षरा, ऐक ना, हे वाट बघत असतील ना घरामध्ये. जा, शिकवणीला उशीर होईल. हो हो, चला चला मुलांना, चला हे घे. या या या, पटकन या. लय गुणाची पोर आहे. माझ्या भाच्याला अशी बायको मिळाली नाही तर त्याचं कल्याणच होईल. बघा पिता ते तुम्ही काय कळवलं नाही मला स्थळाचं. माफ करा कांता बहिणी, पण खरंच योग नाही जुळत आहे हो. का हो, काय झालं? नाही म्हणजे हे म्हणत होते की वयात फार अंतर आहे ना. ते 40 वर्षाचे, आमची मुलगी 24 वर्षांची. 16 वर्षाचं अंतर आहे हो. त्यात काय झालं? एवढं अंतर तर असतंच की. अहो, पोराचे गुण बघावे, वय नाही. हो, पण ते बिजवर आणि आमची अक्षरा. बिजवर आहे तर काय झालं? काय पाप केला की गुन्हा केला त्याने? अहो, तुम्ही एवढे चिडताय कशाला? लहान आहे आमची मुलगी. 2 मुलांना सांभाळणं म्हणजे. अव, शिक्षिकाच आहे ना ती. वर्गात 50 मुलं सांभाळते ना. तो वेगळा विषय झाला. ती मुलं सांभाळणं. नोकरी नाही सोडणार. हाडाची शिक्षिका आहे ना. तिच्या शिक्षणाचा उपयोग तर झालाच पाहिजे ना. म्हणजे खरं सांगू का, शाळेशिवाय राहू नाही शकत आमची अक्षरा. अव, संसार महत्वाचा की शाळा? लग्न झाल्यावर त्याची लेकरं ती तिचीच लेकरं होणार ना. मग शिकवते की त्या लेकरांना काय शिकवायचं ते.
माफ करा पण योग नाही आहेत वहिनी. हे तुम्ही आता सांगता वय? नाही मी काल फोन केला होता तुम्हाला, तुम्ही उचलला नाही तो. मग घरी यायचं. हो जरा कामं होती ना, नाही जमलं मला. तर त्यांना मी काय सांगू? अहो अक्षराचा फोटो बी पाठवला मी त्यांना आवडलाय त्यो. तुम्ही फार घाई करताय हो, म्हणजे खरं योग नाही जुळणार आहे. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही त्यांना सांगा की पत्रिका नाही जुळ. खोटं कशाला बोलू मी? एवढं सोन्यासारखं स्थळ नाकारताय तुम्ही, आणि हिला काय राजकुमार मिळणार आहे का? मंडपात लग्न मोडले, परपुरुषाबरोबर जात होती. मी म्हणलं चांगली हाय, ओळखीची आहे, तर करून द्यावं लग्न. तुमच्या मुलीला काय सोनं लागलंय वय? बस झाला वहिनी, फार बोलताय तुम्ही. एवढी काय मिरची लागली हो तुम्हाला? तुमच्या मुलीचं पण दुसरंच लग्न आहे. अहो दुसरं कुठलं? पहिलंही नाही झालं तिचं, तिच्या डोक्यावर अक्षता नाही पडल्यात. ते तिच्या गुणांमुळे. मंडपात तर गेली होती ना नवरी म्हणून. अहो कायद्याने नवरा बायको नाही झालेत ते. धर्मानी तर झाले ना. अहो काहीच झालेलं नाहीये असं. प्लीज तुम्ही आता हा विषय बंद करा. हा ठेवा मग तिला बिन लग्नाचीच. ते काय करायचं तिचं आम्ही बघून घेऊ, समजलं? कुणी लग्न करणार नाही अशा अवलक्षणी मुली बरोबर. बघाच तुम्ही. हाय पण बाई चांगलं करायला जावा. आणि यांचं घेतलं सगळं, चला. अहो सरकार तुम्ही कशाला येताय? मी आहे की एकदम चकाचक धुतो सायकल. सायकल पहिली गोष्ट म्हणजे ती सायकल नाहीये, ती राणी आहे. सॉरी सरकार, राणी सरकार. हा शाबास. तेच तू कसं धुतोस तेच बघायला येणार आहे मी. चकाचक झाली पाहिजे. एकदम चकाचक होतो सरकार. तू चकाचक होऊ नको, सायकल चकाचक हो करायची. सरकार. चल. चला राणी सरकार, आंघोळीची वेळ झाली. अरे सरकार, राणी सरकार कुठे? सायकल अरे इथंच होती, कुणीकडे गेली? काल रात्री गप्पा मारून गेलो तुम्ही हिच्या संग. कोणी हलवली काय ना? तू घेतली नाहीस ना? सरकार तुम्हाला विचारल्याशिवाय राणीला कोणी हात लावत नाही. गेली कुठं राणी? असं तिकडं ये बघ. हा अक्षरा, ठीक आहे बेटा. अगं मी आले असते ना आई. अगं हो ठीक आहे, ठेवते मी. गरम आहे, सावकाश. हा कांता काकू काय म्हणत होत्या? नाही ग काही नाही. मग परत का आल्या होत्या त्या? ते स्थळाबद्दल बोलत होत्या. तू सांगितलंस ना त्यांना मला लग्न करायचं नाही म्हणून? असं नसतं अक्षुबाळा. अगं कारण मला नाही करायचं लग्न. मी माझी शाळा, फॅमिली यामध्ये खुश आहे खरंच. असं कसं म्हणतेस तू अक्षू? आई प्लीज प्लीज आता नको विषय प्लीज. पण नको म्हणून कसं चालणार आहे? अगं लग्न म्हणजे प्रत्येक बाईच्या आयुष्यातला फार महत्वाचा टप्पा असतो. अगं आई माझ्या आयुष्यातला नसेल तो टप्पा कदाचित. अगं असं आई प्लीज आपण संध्याकाळी बोलूया, मला उशीर होतोय प्लीज. उशीर होऊ नये म्हणूनच मी बोलते. आई बाय. अक्षरा अगं ए ऐक, अधिपतीचं काय? त्यांचं काय? सॉरी म्हणालीस का? नाही, फोन करते मी त्यांना. काय विचारतोय? काय विचारतोय मी? गेली कुठे सायकल? हा गेली कुठे? ए पाव्या, राणी कुठे गेली रे? तुला लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना मी. कुणीकडे आहे राणी? माहित नाही सरकार. माहित नाही तर तुला बी माहित नाही. हा काय उपयोग आहे पाव्या? मला पहिली गोष्ट सांगा, तिला हात लावायला तुम्ही गेलाच का होता? कोण गेलो होतं तिथं कडमडायला? मला सांगा बरं. गायब कशी झाली ती तिथनं? हो उमेशांना बोला की. मी सुट्टीवर होतो सर. सुट्टीवर होता सा? उपकार केला सा आमच्यावर. सुट्टीवर होता सा. आणि तुम्ही शांतताई, तुम्ही तर बघितली असेल. हा माहित नाही सरकार. माहित नाही? काय माहित आहे मग? तुमचं तर लक्ष असतंय अख्ख्या घरावर. मग तुम्ही असं केल्यावर कसं व्हायचं? काय कुणी जादूटोना केला? हा गायब केली तिला? झालं काय? अहो अधिपती जाऊ दे की. तशी बी ती सायकल जुनीच होती. कशा पायी उगत तक तक करायला असं तुम्ही? दुर्गे, किती वर्ष राहतेस या घरात? 20 वर्ष. मग घरचे मालक बोलत असताना मधी मधी बोलायचं नाही, हे ठाव नाही तुला? चुकलं ताई, सॉरी. हे शब्द परत ऐकायचे नाहीत आमासनी तुझ्याकडनं.
वय वय आधिपती तुम्ही चिडचिड करू नका, असेल तुमची सायकल. अहो फक्त सायकल नव्हती होती माझ्यासाठी आई साहेब. आणि तुमच्या बहिणीला सांगा, वस्तू जुन्या झाल्या म्हणून काय लगेच असं फेकून देत नसतोय आपण. हा, माणसं जुनी झाली आणि म्हातारी झाली म्हणून काय फेकून देतो का आपण लगेच? गेलेल्या कामात आली होती ती सायकल, तुम्हाला एक सायकल सांभाळता आली नाही. अहो शांत व्हा आधिपती, शांत व्हा. हुडकून काढू आपण ती सायकल. कुठं जाणार मला सांगा? अहो आपल्या घरातून आमच्या परवानगीशिवाय साधी पिन इकडच्या तिकडे होत नाही. सायकल कुठं जाईल? हा, अहो, अख्खं घर उडकलं मी, कुठंच गावानं झाले मला. कुणीतरी तिला तिथनं हलवलं नाही तर कुणीतरी चोरले. आई शपथ, जर चोरले असेल ना कोणी. तुम्ही शांत व्हा, तुम्ही काळजी करू नका. आम्ही समद्यानं कामाला लावतो. ए चला रे, हातातली कामं टाका आणि हुडका ती सायकल. जोपर्यंत ती सायकल मिळत नाही तोपर्यंत कुणी बी या घरातून बाहेर जाणार नाही आणि कुणी बी बाहेरचा घरात येणार नाही. काय झालं तरी आजच्या आज ती सायकल हुडकायला पाहिजे. तुम्ही शांत व्हा आता. ज्यानं कोणी माझ्या सायकलला हात लावला असेल ना, त्याचा इशे हार्ड करून ठेवणार, मी सोडणार नाही सांगून ठेवतोय. लक्षात ठेवा तुम्ही. बघताय काय? लागा कामाला. गार्डन मध्ये